थोडं तेल टाकू. बेल पेपर, येलो रेड बेल पेपर, ग्रीन कॅप्सिकम. आपल्याला राईस बॉल बनवायचे म्हणून ह्या भाज्या सॉटे करून घेते आहे मी. थोडं मीठ घालते चवीनुसार, थोडंसं तिखट, थोडंसं ब्लॅक पेपर आणि थोडी रेड चिली. हे थोडं होऊ द्यायचं छान. थोडं हलवत राहायचं. छान सॉटे झालेले आहे. आधीच बनवलेला होता. जास्त पाणी टाकून असं सॉफ्टी सुफ्टी भात बनवायचा. असं सॉफ्टी स्टफिंगसाठी असाच सॉफ्ट भात हवा आहे. आता हे स्टफिंग आहे आपण बनवलेलं या भातामध्ये टाकायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता स्टफिंग. 1 चमचे किंवा 2 चमचे आणि वरून असा हा भात लावायचा. आणि असे राईस बॉल बनवायचे. परत घ्यायचं. परत लावायचं. स्टफिंग आतमध्ये छान गेलं पाहिजे. व्यवस्थित कवर करायचं, त्याला फाटू द्यायचं नाही. याप्रमाणे सगळे राईस बॉल बनवायचे. यामध्ये थोडा मैदा घ्यायचा, पाणी घालायचं, पातळ करायचं. थोडंसं हलकंसं अजून पाणी घालायचं. आणि पातळ झालेलं आहे व्यवस्थित. ब्रेड क्रम्ब पण घेतले आपण आणि हे पेस्ट पण बनवली. आता हे राईस बॉल आहे, याच्यामध्ये लावायचं हळूपणे आणि मग ब्रेड क्रम्बला लावायचं. परत याच्यात लावायचं. परत ब्रेड क्रम्ब लावायचं त्याला. छान लावून झालेलं आहे. हे बॉलला तसंच करायचं. हळूवारपणे लावायचं, हलक्या हाताने. परत एकदा लावायचं. असे बॉल तयार करून घ्यायचे. तेल तापलं आहे आता आपण बॉल घालूया.
असं शालो फ्रायसारखं करून घ्यायचं, तेलामध्ये नाही तळायचं. असं ब्राउनिश कलर आला पाहिजे बॉलला. बॉल छान लालसर झालेले आहे. आता काढून घ्यायचे. आता परत टाकले बॉल. हेही तसेच काढून घ्यायचे लालसर होऊन. बॉल झालेले आहे, आता काढून घ्यायचे. राईस बॉल तयार झालेले आहे. व्हेज राईस बॉल तुम्ही घरी करून बघा, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल.